तर मस्त असे आपले हे कुरकुरीत कटलेट बघू शकता. कटलेट्स म्हणलं की ऑब्वियसली सॉस. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. या आठवड्यामध्ये आपण रोज टिफिनसाठीच्या भाज्या आणि मुलांचे स्कूल टिफिन अशा रेसिपी बनवलेल्या आहेत. तर आज एकच बनवलेली आहे. तर मुलांना आवडणारे आणि सकाळच्या गडबडीमध्ये झटपट होणारे असे कटलेट. तर हे खूप आवडतात मुलांना आणि करायला पण सोपे आणि पौष्टिक आहेत. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आज व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आज टिफिन रेसिपीमध्ये आपण सर्वात सोपा आणि मुलांना खूप जास्त आवडणारा कटलेट बनवतो आहे. तर त्यासाठी घेतलेत हे 2 मोठे आणि 2 छोट्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेत. खिसून घ्यायचेत आता किंवा स्मॅश करायचेत. अशा प्रकारे सर्व खिसून घ्यायचे. तर आता बटाटा खिसून घेतलाय. त्यामध्ये आपल्याला घालायची ही आपण बनवलेली लसणाची पावडर, आणि ही आल्याची पावडर टाकायची 1 चमचा, आणि ही टोमॅटो पावडर. हे पावडरचे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत अगोदर. टाकायचा कांदा, गाजर, शिमला आणि हे फ्रोझन मटार. हे आपण 3 हिरवी मिरची कापून घेतली. चिली फ्लेक्स तिखट मुलांच्या आवडीनुसार वापरा. हे पिझ्झा सीझनिंग, कोथिंबीर आणि हे अर्धा चमचा मीठ. ह्याला मिक्स करायचे. ह्यामध्ये आपल्याला हे 1 वाटी ज्वारीचं पीठ घालायचे. ज्वारीच्या पिठामुळे छान कुरकुरीत बनतात आणि बाइंडिंग पण छान येते. तर आपल्याला याचे कटलेट बनवून घ्यायचे. तर अशा प्रकारे बनवून घ्यायचे कटलेट. तर हे कटलेट बनवून झालेत. तर आता हे घेतले 1 वाटी गव्हाचं पीठ. त्यामध्ये घालायचे पाणी, आपल्याला डीप करण्यासाठी स्लरी बनवायची. तर ही स्लरी तयार झाली आपली. स्लरीमधून नंतर आपल्याला कोट करण्यासाठी हे मका पोहे घेतलेले आहेत 1 वाटी. हे बारीक करून घ्यायचे. ह्याऐवजी तुम्ही शेवई किंवा ब्रेड क्रम्ब वापरले तरी चालतील. तर हे मका पोहे बारीक करून घेतलेत. थोडेसे जाडसरच केले. छान कुरकुरीत बनती वरची साईड.
तर आपल्याला हे स्लरीमध्ये असे बुडवून घ्यायचे, डीप करून घ्यायचे. आणि याच्यामध्ये कोट करायचे. आणि आपल्याला शेलो फ्राय करायचे. तर आता तेल टाकायचे. तेल थोडंसं जास्त टाकायचं. छान दिसत आहेत ना मका पोह्यामुळं. तर आता मीडियम फ्लेमवरती छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचे. परतून घ्यायचे. परत पलटून घ्यायचे. बघू शकता मस्त असे क्रिस्पी बनलेले आहेत आणि कोटिंग पण छान दिसते. तर मस्त असे हे आपले कुरकुरीत कटलेट्स तयार झालेले आहेत. तर हे काढून घ्यायचे. क्या बात आहे. मस्त असे राहिलेले पण आपल्याला असेच बनवून घ्यायचे. तर मस्त असे आपले हे कुरकुरीत कटलेट बघू शकता. मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. सॉस आणि कटलेट्स म्हणलं की ऑब्वियसली सॉस. मुलांच्या सर्वात आवडीचा पदार्थ. तर अशा प्रकारे हे आपले कटलेट्स, त्याबरोबर सॉस आणि ड्रायफ्रूट्स. मुलं घरी खात नाहीत तर शाळेमध्ये जरूर खातात, त्यासाठी टिफिन बरोबर द्यायलाच हवे. तर मस्त असे आपले कुरकुरीत कटलेट्स तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे हे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. सकाळच्या गडबडीत झटपट होणारा आणि मुलांना
खूप आवडणारा असा पदार्थ कटलेट साध्या सोप्या पद्धतीने आपण ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे, थोडंसं जास्त नाही पण. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.